अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार। परभनी न्यूज़ महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। 19 फरवरी के रोज मनाए जा रहे छत्रपति शिवाजी महाराज इनकी जयंती के अवसर पर आज तारीख 17 फरवरी 2025 सोमवार के रोज जिला कलेक्टर ऑफिस के जिला नियोजन सभागार में शांतता कमेटी की बैठक आयोजित की गई। इस समय परभनी के कर्तव्यदक्ष एसपी रविंद्र सिंह परदेसी ये रहते हुए ग्रामीण डीवाईएसपी डंबाड़े, इनके अलावा बिजली महावितरण कंपनी, महानगर पालिका, फूड एंड ड्रग्स प्रशासन और अन्य सरकारी विभाग के अधिकारी कर्मचारी इस बैठक में हाजिर थे। 19 फरवरी के रोज मनाए जाने वाले छत्रपति शिवाजी महाराज इनके जयंती को लेकर सभी समाज के समुदाय के साथ इसमें हर्षोल्लास के साथ उतरने के लिए तैयार है। इसे देखते हुए यहाँ की बिजली महावितरण कंपनी को निर्देश किया जाए कि उस दिन किसी प्रकार की लाइट ना जाए, ऐसी मांग की गई है। और अन्य विविध समस्याओं को लेकर भी इस समय बात की गई, जिसमें महानगर पालिका की ओर से किए जाने वाले विभिन्न साफ सफाई, नालियों की सफाई और पानी की सुविधा को लेकर भी बात की गई। दरमियान इस मामले को लेकर शांतता कमेटी में क्या बात हुई, आइए जानते हैं। मेरा तो ये मानना है कि वो पूरा दिन और पूरी रात लाइट नहीं जाना चाहिए, क्यों बच्चियां, मेरे बच्चे अपने घर को लौटेंगे और 10 बजे मालूम पड़ा कि आपने 10 बजे तक बोला था और बाद में लोड शेडिंग हो गई और घर जाते जाते से ही हर काम शिव जयंती और उसके आगे के भी सारे काम बहुत अच्छाई से होंगे, ऐसी हम शुभकामनाएं व्यक्त करते हैं। इसमें शिव जयंती विशेष रूप से किसी एक समाज के साझना करने की नहीं, इसलिए कि शिवाजी महाराज सिर्फ किसी एक कास्ट के नहीं बल्कि मेरे पूरे महाराष्ट्र बल्कि पूरे भारत के एक बड़े इतिहासकार में से दुनिया के नक्शे में जाने माने जाते हैं। और उनके जयंती का ये कार्यक्रम विशेष रूप से पूरे भारत में, खासतौर से हमारे महाराष्ट्र में बहुत अच्छे अंदाज से सब मनाते हैं। हमारा परभनी भी सारे समाज के लोगों के साथ मिलकर ये 19 फरवरी का दिन साजरा करता है। दानापूरमध्ये वस्तुत रोड छत्रपती शिवाजी महाराज येथे समाप्ती होणार आहे। शिवजयंती संध्याकाळी 5:30 वाजता निघणार आहे। या रोडवर पददिवे व लाईट संध्याकाळी निघणार असल्यामुळे त्याच्यामध्ये लेडीज, लहान मुलं, सर्व जाती धर्माचे लोक याच्यामध्ये सामील होणार आहेत। तरी आमची विनंती आहे साहेबांना की लाईट न जावं अशी 10 वाजेपर्यंत व्यवस्था करावी आणि लाईट खात्याला याच्या सूचना द्याव्या। सेलू शहर के खुले स्थानों पर और बनाए गए नगर पालिका के गालों पर अत्यधिक किराया वृद्धि और अधिभार के लिए नगर परिषद सेलू को इस प्रस्ताव का तुरंत रद्द करने की मांग को लेकर आज जिला कलेक्टर को निवेदन दिया गया। दिए गए निवेदन के साथ नगर परिषद सेलू ने दिए हुए नोटिस भी दी गई है और निवेदन में कहा है कि उन्हें अनुरोध किया है कि जिला कलेक्टर से कि नगर परिषद सेलू प्रशासक और मुख्य कार्यकारी अधिकारी को कीमत और दुकान के किराए में वृद्धि के कारण होने वाली मानसिक परेशानी का न्याय दिलाना चाहिए। ऐसा अधिकार क्षेत्र के संबंधित प्रस्तावों पर संकल्पों को रद्द करना चाहिए। यदि नहीं किया गया तो मुझे और मेरे परिवार को मरने की अनुमति दे। इस तरह का निवेदन आज तारीख 17 फरवरी 2025 के रोज शेख हुसैन इन्होंने दिया है। सेलू नगरपालिकेचे गाळे आमचे मालक नगरपालिका आहे। नगरपालिकेने आम्हाला विश्वासात न घेता महिनेवारी भाड्याची वाढ केली आणि डिपॉझिटची माग केली। आमचं म्हणणं आहे भाडे वाढ केली तर 15 ते 20% आपण भाडे वाढ करू शकता, पण हे जे डिपॉझिट आहे हे इथं गोरगरीब लोक या शॉपिंग सेंटरमध्ये यांच्याकडून डिपॉझिटची अपेक्षा करू नये, एवढीच माग आहे आमची। सकल मुस्लिम समाज आरक्षण कृति समिति परभनी जिला इनकी ओर से आज तारीख 17 फरवरी 2025 सोमवार की रोज मुंबई के आज़ाद मैदान मंत्रालय के सामने संकल्प अनशन और आंदोलन शुरू किया गया है और इस बात का अवगत कराते हुए निवेदन दिया गया है, जिसमें मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उप मुख्यमंत्री अजीतदादा पवार और उसी तरह से आज़ाद मैदान पुलिस स्टेशन के पीआई को यह निवेदन देकर उन्होंने अवगत कराया है कि मुस्लिम अल्पसंख्यक समाज शिक्षा और नौकरियों में सर्वोच्च न्यायालय यानी कि सुप्रीम कोर्ट और हाई कोर्ट के दिशा निर्देश के तहत
न्याय मंडल के तहत भी उन्होंने ये बात बताई कि सिफारिश के तहत मुस्लिम समाज को आरक्षण लागू किया जाए, वरना आज़ाद मैदान पर 17 फरवरी से वो अपना हर रोज़ सुबह 11 बजे से लेकर तो शाम 6 बजे तक ये कार्यालय के समय में आंदोलन और बेमुद्दत श्रृंखलाई अनशन शुरू कर रहे हैं। उसी के तहत उन्होंने आज से अपना श्रृंखलाई अनशन आंदोलन जारी किया है। इस आंदोलन में जाफर खान मूसा खान, सचिव सकल मुस्लिम समाज आरक्षण कृति समिति, इनकी ओर से निवेदन दिया गया है। उनके साथ एडवोकेट इम्तियाज खान, मोहम्मद मुदस्सिर असरार, इनके साथ सकल मुस्लिम समाज आरक्षण कृति समिति के पदाधिकारी भी इस समय आंदोलन में शामिल रहते हुए अनशन पर बैठे हुए हैं। इस समय राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गढ़ के महानगर जिला अध्यक्ष जाकिर अहमद खान लाला, इन्होंने भी उन्हें समर्थन देते हुए आज यहाँ मुंबई के आज़ाद मैदान पर आकर उनसे मुलाकात करते हुए अपना समर्थन दर्शाया। इस समय आंदोलनकर्ताओं ने क्या कहा, आइए जानते हैं उन्हीं की जुबानी। कारण आमच्या मुस्लिम समाजाला 5% जे आरक्षण आहे त्याकरिता आम्ही इथं उपोषणाला बसलेलो आहोत आणि हे उपोषण आमचं एक बेमुदत म्हणून आहे आणि आमचे जे मुस्लिम समाजाला जे आरक्षण आहे हे फक्त 5% फक्त लागू झालेलं आहे, पाणी त्याची पूर्तता काही केलेली नाही आणखी, आणि हे कधी होणार यासाठीच आम्ही इथं उपोषणाला बसलेलो आहोत। ते आमचे मुस्लिम समाजाचे काही जे मुलं आहेत शिक्षणासाठी जे वंचित आहेत त्यांना शिक्षण होऊन पण त्यांचं आरक्षणासाठी कुठं ना कुठं ते मागे राहतात, त्यासाठी आम्हाला आरक्षण राहण्याची खूप गरज आहे, त्यासाठी आम्ही इथं उपोषणाला बसलेलो आहोत। एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो। 17 फरवरी 2025 आज आज़ाद मैदान बम्बई में सकल मुस्लिम समाज की तरफ से मुस्लिम समाज को जो नौकरियों में और शिक्षण में 5% आरक्षण जो राजेंद्र सच्चर कमेटी, राजेंद्र नाथ मिश्रा कमीशन और अब्दुल रहमान कमीशन इन्होंने जो मंजूर किया है और ये लागू होना चाहिए, इसलिए हम परभनी में इससे पहले सकल मुस्लिम समाज की तरफ से 60 दिन का बेमुद्दत साकड़ी उपोषण हमने किया था। उस साकड़ी उपोषण में महाराष्ट्र के डिप्टी सीएम ने हमें ये भरोसा दिलाया था कि विधानसभा के बाद जो है सो इस आरक्षण पर पॉजिटिव डिसीजन लिया जाएगा। ये मांगनी को लेकर आज आज़ाद मैदान बम्बई में सकल मुस्लिम समाज की तरफ से बेमुद्दत साकड़ी उपोषण हमने शुरू किया है। जब तक हमारी आरक्षण की मांगनी पूरी नहीं हो जाती ये साकड़ी उपोषण जारी रहेगा। आज आज़ाद मैदान पर आरक्षण के लिए आंदोलन में भी कर रहे हैं और इंशाल्लाह जब तक ये मुस्लिम रिजर्वेशन का इशू सॉल्व नहीं हो जाता, हमें नौकरियों में और एजुकेशन में 5% रिजर्वेशन हासिल नहीं हो जाता, जब तक इंशाल्लाह ये आंदोलन इसी तरीके से कंटिन्यू रहेगा। मैं इतनी बात कहकर अपनी बात खत्म करता हूं। आज दिनांक 17 फेब्रुवारी 2025 आझाद मैदान मुंबई येथून मुस्लिम समाज आरक्षण कृती समिती परभणी यांच्याकडून उपोषणाचा पहिला दिवस। उपोषणाचा उद्देश हे आहे की सकल मुस्लिम समाजाला जे महाराष्ट्र शासनानं व केंद्र शासनानं सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशीनुसार आरक्षण शिक्षणामध्ये नोकरीमध्ये जे 5% दिला होता त्याची अंमलबजावणी करण्यासाठी यापूर्वीही आरक्षण कृती समितीकडून परभणी जिल्ह्यामध्ये परभणी शहरामध्ये विशेष करून आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्या आंदोलनाच्या दरम्यान माननीय अजितदादा पवार यांनी आमची एक मागणी मंजूर केली होती आणि मुस्लिम मुलांना शिक्षणासाठी आणि त्यांचे शैक्षणिक धोरण ठरवण्यासाठी मार्टीची स्थापना करण्यात आलेली आहे, त्याचा GR निघालेला आहे। परंतु त्यावेळेस सुद्धा दादांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही लवकरच ते आरक्षणाची अंमलबजावणी करणार, परंतु नवीन सरकार आल्यानंतर सुद्धा दादांनी तो वादा पूर्ण केलेला नाही आणि आम्हाला आजपर्यंत त्याची अंमलबजावणी करून दिलेली नाही। म्हणून आम्ही त्याचा पाठपुरावा करून वेळोवेळी सुद्धा आम्हाला प्रतिसाद न मिळाल्याने आम्ही आज दिनांक 17 फेब्रुवारी 2025 पासून हा बेमुदत आंदोलन व उपोषण सुरू केलेला आहे। आणि मी सगळ्या महाराष्ट्रातील आरक्षणासंदर्भातील चळवळीतील लोकांना, नेत्यांना, मुस्लिम समाजातील व सर्व धर्मीय नेत्यांना आवाहन करतो की त्यांनी आम्हाला येऊन मार्गदर्शन करावं व आमच्या आंदोलनास पाठिंबा दर्शवावा हीच विनंती।
पुरानी बीमारियों की शर्तिया इलाज, घुटने के दर्द, शुगर, बवासीर, गुर्दे की पथरी, सफेद दाग, हार्ट अटैक, अस्थमा, एलर्जी, दाग कोड़ की बीमारी, गांठियों से पीड़ित अन्य बीमारियों से परेशान होते तुरंत संपर्क करें। डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेदिक विद्या विशारद, बालाजी आयुर्वेदिक प्राकृतिक चिकित्सा केंद्र। एड्रेस तलाटी कार्यालय के पीछे, बसमत रोड, परभणी। समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक, शाम 5 बजे से रात 9 बजे तक। मोबाइल नंबर 9921691008। गणमान्य अतिथियों के उपस्थिति में परभनी ग्रंथोत्सव 2024 का उद्घाटन संपन्न। उच्च और तकनीकी शिक्षा विभाग, ग्रंथालय निर्देशालय, महाराष्ट्र राज्य मुंबई और जिला ग्रंथालय अधिकारी कार्यालय परभनी इनकी ओर से 17 और 18 फरवरी 2025 सोमवार के रोज ग्रंथोत्सव 2024 का आयोजन किया गया। इसके उद्घाटक प्रसिद्ध साहित्यिक के कवि केशव वसेकर ये रहते हुए इनके हाथों यह उद्घाटन संपन्न हुआ। कार्यक्रम के अध्यक्ष स्थान पर सहायक ग्रंथालय संचालक संभाजीनगर औरंगाबाद के सुनील हुसैन ये थे, तो प्रमुख अतिथि के तौर पर उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाड़े, जिला कोषागार अधिकारी नीलकंठ पांचंगे, ग्रंथ मित्र रामेश्वर पवार, ग्रामीण कथाकार राजेंद्र गहाड़, केंद्रीय विद्यालय के प्रोफेसर राहुल नितनवरे आदि उपस्थित थे। ग्रंथ उत्सव के दरमियान परभनी जिले के कर्तव्यदक्ष एसपी रविंद्र सिंह परदेसी इनके उपस्थिति में ग्रंथ डिंडी निकाली गई और इस समय शिक्षा अधिकारी आशा गरुड़ ये भी उपस्थित थे। कार्यक्रम का आयोजन जिला ग्रंथालय अधिकारी BS देव ने इन्होंने करते हुए आज संपन्न हुए ग्रंथ उत्सव के संचालन कल्याण वसेकर इन्होंने किया, तो आभार राधा किशन कदम इन्होंने माना। इस कार्यक्रम को कामयाब बनाने के लिए सचिन गायकवाड़, कोंडीबा गाड़ेवाड़, रुपेश मोरे आदि ने मेहनत की। राष्ट्र सांस्कृतिक धोरण 2010 अंतर्गत आयोजित परभणी ग्रंथोत्सव 2024 17 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी या दोन दिवसीय ग्रंथोत्सवासाठी आपण सर्वजण जमला आहात। तर मला इथे आल्यानंतर अत्यंत आनंद झाला। आजच्या धकाधकीच्या युगामध्ये, धकाधकीच्या काळामध्ये ग्रंथावरचं जे प्रेम आणि ग्रंथाशी जी जवळीक, पुस्तकांशी जी जवळीक समाजाची जी कमी होत चालली आहे, तर त्यासाठी असे कार्यक्रम होणं अत्यंत गरजेचं आहे, अत्यंत आवश्यक आहे। या टेक्नो सावी म्हणतो आपण आत्ताच्या पिढीला, तंत्रज्ञान स्नेही पिढी म्हणतो आपण सर्वजण, पण त्या तंत्रज्ञानाच्या नावाखाली, सोशल मीडियाच्या नावाखाली, समाज माध्यमाच्या नावाखाली बऱ्याचदा ग्रंथांपासून मंडळी, आपली जे काही तरुण पिढी आहे ती दिवसेंदिवस दूर व्हायला लागली आहे। आणि आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत, वाचाल तर वाचाल, ही आपण प्राथमिक शाळेत गेलो तेव्हापासून नेहमी ऐकतोय। भले किती तंत्रज्ञान पुढे गेलं, किती मोठं झालं, किती प्रगती झाली, तरी पण ग्रंथा वाचून ज्ञानासाठीचा पर्याय नाही, फक्त त्याचे माध्यम बदलत जातील। आता उदाहरणार्थ, आता आपण फिजिकल पुस्तक वाचतो, त्याच्याऐवजी ई बुक येतील, म्हणजे इलेक्ट्रॉनिक बुक्स जे आपण ऑनलाईन पद्धतीने वाचू शकतो, पण ग्रंथाशिवाय पर्याय नाही। तरी इथे उपस्थित सर्व ग्रंथप्रेमी असतील किंवा विद्यार्थी असतील, माझी तर अशी अपेक्षा आहे की जास्तीत जास्त शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी यावं, प्रत्येक स्टॉलवरती जावं, पुस्तकं बघावेत। आणि पुस्तकांच्या किमती पण मला हुसे साहेबांनी सांगितलं की अत्यंत अल्प दरात पुस्तके उपलब्ध आहेत। भारतीय संविधानाचे असतील किंवा वेगवेगळे कथा असतील, ग्रंथ असतील, तर प्रत्येकाने ते बघावेत आणि जास्तीत जास्त पुस्तक घेऊन ते वाचावेत। सर्वात महत्त्वाचे की ते वाचन करावं आणि त्याच्यातून जास्तीत जास्त गोष्टींचा आपल्या जीवनामध्ये कसा वापर करता येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा। मी जास्त बोलणार नाही, परंतु या ठिकाणी मी एवढंच सांगेन की प्रत्येक ठिकाणी शासनाचा कार्यक्रम असला तरी आपल्या जिल्ह्यातला सहभाग जास्तीत जास्त असायला पाहिजे। कारण हे काही लग्न नाही, निमंत्रण घरी देऊन जेवायला या म्हणायला किंवा पाहुण्याचं लग्न आहे, हा कार्यक्रम आपला आहे, शासन आपल्यासाठी करतं, शासन आपल्या दारी म्हणते ना, हेच आहे, दुसरं काय। ग्रंथाचं महत्व, ग्रंथचा प्रचार प्रसार करणं आणि वाचकासाठी जे हवे असणारे ग्रंथ उपलब्ध करून देणे, हे शासन आपल्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करते। आणि आपण म्हणायला गेलं तर आपल्यातच बोलायला हरकत नाही, शेवाळे सर तिथं, बाकीचे सर्व आमचे स्नेहीच आहेत, परंतु आपल्या जिल्ह्यात जवळपास 300 कार्यरत तरी 90 ग्रंथालय
जवळपास असतील. मग त्याचा ग्रंथालयाचा एक जरी प्रतिनिधी किमान आपल्या इथे 400 लोक असायला पाहिजे. शोकांतिका अशी असते की 1/3 लोक असतात. आणि म्हणून मी यापुढे असं यांना शासनाला मी असं सूचित करेल की इथं उपस्थिती राहिल्या आणि ज्या ग्रंथालयाचा एकही प्रतिनिधी 2 दिवसात आला नाही त्याला तुम्ही शोकांतिका नोटीस पाठवा. त्याचं कारण आहे, कार्यक्रम तुम्ही आयोजित एवढ्या मोठा शासनाचा जे उद्देश आहे हे तुमच्यासाठी, या परिसरातली वाचकासाठी, या शहरातल्या वाचकासाठी, आणि त्याचा जर उपयोग काही घेत नसेल तर हळूहळू या राज्यात जे जिल्ह्याच्या ठिकाणी ग्रंथोत्सव साधारण ते होणार नाहीत लक्षात घ्या. आणि ही जी शिदोरे आपण पुढे नेतो ग्रंथालयाची, हे तुम्ही आणली, हे मध्यस्थी आहेत. आपण दुवा आहे, ते वाचकांना ग्रंथ उपलब्ध करून देणारा दुवा आहे. पुस्तक घडवतंय मस्तक आणि मस्तक बनवते कोण जास्तात. जी माणसं पुस्तक वाचतात त्यांची मस्तक सशक्त बनतात. ह्या मोबाईलच्या आभासी दुनियेमध्ये अनेक मुलं 1.5 मिनिटाच्या रीलवर आलेत, हात थरथर कापालेत, हात वाकडे व्हायलेत. पण तुम्ही म्हणल्यासारखं ग्रंथालयाकडे पावलं या विद्यार्थ्याची माणसाची वळली पाहिजेत. या देशाचे संविधान लिहिणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 18 तास अभ्यास केला. 16 शास्त्रात MA, 12 DLED बॅरिस्टर आणि स्वतःच्या ग्रंथासाठी राजगृह, ग्रंथासाठी मोठा बंगला बांधणारा, राजगृह बांधणारा या देशातला संविधानाचे निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. किती मोठे आदर्श आहेत. कारण ग्रंथोत्सवमध्ये काय होणार आहे, शासकीय ग्रंथालयाचे मोठे बुकस्टॉल आले, अत्यंत महत्त्वाची दुर्मिळ पुस्तकं आहेत, स्वस्त किमतीत आहेत, आणि बाकीचे बालभारतीचा स्टॉल आलेला आहेत. आणि म्हणून सर्वांची पावलं इकडे आली वळली पाहिजेत. या जिल्हा ग्रंथालयामध्ये 60,000 ग्रंथ आहेत. आता मी सभासदून मला 5 वर्ष झालेत. एवढे दुर्मिळ आणि इतके सुंदर ग्रंथ या ग्रंथालय शासकीय ग्रंथालयाच्या लायब्ररीमध्ये आहे की ते सर्वांनी वाचले पाहिजेत. आणि तरुण पिढीला वाचण्याकडे वळून या देशाची राष्ट्रीय अस्मिता जपली पाहिजेत. आपल्या राष्ट्रपुरुषाचा इतिहास वाचला पाहिजेत आणि महापुरुषाचा विचार वाचला तरच आपली पावलं चांगल्या दिशेनं जाणार. अन्यथा विकृतीकडे लोकांची अनेक युवा पिढीची वाटचाल सुरू आहे. राग येत आहे, गाड्या बेधाव चालवत आहेत, ॲक्सिडेंट वाढत आहेत, सामाजिक स्तर अत्यंत वेगळ्या स्तराला चालले आहेत. नव तरुणाचे विवाह ठिकाणं झाले साहेब, लग्न झाल्यानंतर 6 महिने डिव्होर्स घ्यायले. कशी संस्कृती चालणार. म्हणून वाचन संस्कृती महत्त्वाची आहे, संत साहित्याचा विचार महत्त्वाचा आहे. आणि म्हणून हे ग्रंथोत्सव आज इथं मोठ्या दिमाखानं आज आणि उद्या इथं संपन्न होणार आहे. यामध्ये परिसंवाद आहे, कथाकथन आहे, कवी संमेलन आहे. रेणू पाचपोर सारखा महाराष्ट्रातला मोठा कवी याचं अध्यक्ष आहे आणि महाराष्ट्रातले नामवंत कवी या संमेलनात येणार आहे. सर्वांना नमस्कार. मी सुनील हुसे, सहाय्यक ग्रंथालय संचालक छत्रपती संभाजीनगर विभाग, महाराष्ट्र शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय मुंबई यांच्या कार्यात असलेल्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीनं परभणी ग्रंथोत्सव 2024चं उद्घाटन आज या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. सकाळी ग्रंथदिंडी निघाली, त्याचं उद्घाटन मान्य श्री आपले जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक परदेश साहेब आणि गरुड मॅडम यांचे उपस्थित झालेलं आहे. आणि ग्रंथोत्सव उद्घाटन आपल्या जिल्ह्याचे साहित्यिक श्री केशवजी वसेकर सर यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालेलं आहे. आणि मान्य जिल्हाधिकारी महोदय यांचे प्रतिनिधी श्री शेवाड सर आणि इतर सर्व मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. हा ग्रंथोत्सवाचा उद्देशच आहे की आपल्या या जिल्ह्यातील जे काही साहित्यिक असतील, लेखक असतील, वाचक असतील, ग्रंथविक्रेते असतील, ग्रंथप्रकाशक असतील, सर्वांनी या 2 दिवसामध्ये एकत्र येऊन वाचन संस्कृतीला बळ देण्यासाठी जे जे काही कार्यक्रम करता येतील ते कार्यक्रम यामध्ये आयोजित केलेले आहेत. विशेषतः आपण जर बघितलं त्या ठिकाणी ग्रंथविक्रेत्यांचे स्टॉल, विशेषतः त्यामध्ये शासकीय प्रकाशनाचा स्टॉलवरची गर्दी अत्यंत आनंद देणारी अशी गर्दी आहे. की उद्देश असा आहे की यातून पुस्तकाची विक्री व्हावी, लोकांनी पुस्तकांचं वाचन करावं, वाचन संस्कृतीचं संवर्धन करावं. सोशल मीडियाच्या आहारी गेलेली जी पिढी आहे त्या पिढीला एक दिलासा देण्याचा हा ग्रंथोत्सव हा एक मुख्य कार्यक्रम असतो. आणि या ग्रंथोत्सवामध्ये आज यानंतर एक परिसंवाद आहे, नंतर कथाकथन आहे, उद्या सुद्धा परिसंवाद आहे, कवी संमेलन आहे. म्हणजे साहित्यिक कार्यक्रमाची सुद्धा या ठिकाणी रेलचेल आहे, त्यासोबतच पुस्तकांची सुद्धा मेजवानी. म्हणून मी परभणी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना विनंती करतो की या 2 दिवसीय ग्रंथोत्सवामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावा, कार्यक्रमाची शोभा वाढवावी, पुस्तकाची विक्री करावी, खरेदी करावी आणि आपल्या पाल्यांना सुद्धा या ठिकाणी घेऊन यावं आणि वाचन संस्कृतीच्या या संवर्धनामध्ये आमच्या सर्वांना सहकार्य करावं. बाबतीत सुद्धा आम्ही सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत आपण की सर्वांनी जास्तीत जास्त उपस्थित राहावं. 2 दिवसाचा ग्रंथोत्सव, काही लोक आज आलेले आहेत, काही लोक उद्या येतील आणि जास्तीत जास्त आज दिवसभर हा कार्यक्रम विभिन्न कार्यक्रम आहेत. त्यामुळे काही लोक या सत्राला, काही लोक त्या सत्राला अशी येऊन या कार्यक्रमामध्ये सहभागी राहणार आहेत. उपस्थिती थोडीशी कमी जरी असली पण तरी समाधानकारक आहे. जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहावं हे आम्ही आणखी पुन्हा सर्वांना तसं आवाहन करत आहोत.
पद्धतीनं आम्ही सन्मानपूर्वक या ठिकाणी बोलावलं होतं, पण प्रत्येकांचा कार्यबहुल आज सोमवार वर्किंग डे असल्यामुळे काही लोकांना आणि मुंबईला जावं लागलं. पण त्यांनी बऱ्याच लोकांनी शुभेच्छा सुद्धा या ठिकाणी कळवलेल्या आहेत आणि जसं जसं वेळ मिळेल तसं ते सुद्धा येतील. आपण सुद्धा आम्ही पत्रकार मंडळींना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा जास्तीत जास्त याचा सहभाग घ्यावा. तुमच्या नेहमीच्या सहकार्याबद्दल धन्यवाद सुद्धा व्यक्त करतो. परभनी शहर महानगर पालिका के हद में आने वाले वार्ड नंबर 11 में विभिन्न नागरिक समस्याओं को समाधान के संबंध में परभनी जिला वंचित युवा आघाड़ी की ओर से 17 फरवरी 2025 को महानगर पालिका के आयुक्त को निवेदन दिया गया और निवेदन में कहा है कि वार्ड नंबर 11 में विभिन्न नाली और सड़कें के बहुत खराब खस्ता हालत है. इसकी स्थिति बस्तियों में अभी तक भी पक्की सड़क और नालियां निर्माण नहीं हुए, जिसके कारण यहाँ के नागरिकों को बड़े कठिनाइयों का सामना करना पड़ता है. उस परेशानियों को देखते हुए युवा वंचित बहुजन आघाड़ी की ओर से आज निवेदन दिया गया और मांग की गई इन नागरिक समस्याओं को जल्द से जल्द छुड़वाया जाए. आने वाले दिनों में रमजान का महीना आ रहा है और ये मुस्लिम बहुबल इलाका होने से यहाँ के जो कचरे और गंदगी है उसे तुरंत साफ किया जाए, ऐसा निवेदन में कहा गया है. दिए गए निवेदन पर जिला युवा अध्यक्ष गणेश घाड़े, युवा जिला उपाध्यक्ष मुजफ्फर खान, तालुका अध्यक्ष प्रमोद अशोकराव अंबुरे, युवा जिला कोषाध्यक्ष मिलिंद खंदारे, शेख अजहर, दीपक आनंद, सैयद जुनेद, मजहर खान, अली यार खान आदि के हस्ताक्षर मौजूद है. जे नाल्या रोड नादुरुस्त आहे त्यासाठी आम्ही आयुक्त साहेबांना भेटून निवेदन दिलं आहे. साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की आम्ही 1-2-4 महिन्यामध्ये तुमची अडचण दूर करू आणि योग्य पद्धतीने साहेबांना आम्हाला मार्गदर्शन केलं आहे. आम्ही साहेब आता रमजानचा महिना येऊ लागला पुढच्या महिन्यामध्ये, त्या संदर्भात आम्ही भेटलो. काही ठिकाणी कसं आहे आता सैरचा वेळ असते, पंधाळा असते, घास असते, त्या संदर्भात आम्ही बोललो लाईटसाठी. त्याने बी तेव्हाच फोन लावून आम्हाला सहकार्य केले आणि सांगितले की लवकरात लवकर 1-2-4 दिवसामध्ये जे लाईट बंद पडलेले आहे ते सगळे लाईट लवकर दुरुस्त करण्यात येईल. त्या भाग क्रमांक 11मध्ये येणारे नगर आहेत असे की अब्दुल रहीम नगर, काझीबाग, तुराबुल हक नगर, जमजम कॉलनी, हाजी अहमद कॉलनी या नगरामध्ये रस्त्यांच्या व नाल्यांची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. या प्रभागामध्ये लवकरात लवकर रस्ते, पक्क्या स्वरूपाचे रस्ते, पक्क्या स्वरूपाच्या नाल्या या बनवून देऊन त्या तिथलच्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यात याव्या अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. आता सध्या तरी आम्ही त्याला विनंती वजा अर्ज केलेला आहे. आज आम्ही शिष्टमंडळ आलेलं आहे. उद्या चालून जर या नागरिक समस्या लवकरात लवकर नाही सोडवल्या तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी तालुका अध्यक्ष प्रमोद अशोकराव अंबोरे याच्या वतीने सांगू इच्छितो. धन्यवाद. मी गणेश गाडे, वंचित बहुजन युवक आघाडी जिल्हा अध्यक्ष. आज प्रभाग क्रमांक 11 मधील नाली व रस्त्याच्या दुरवस्थेबाबत आम्ही आयुक्त साहेबांची भेट घेतली. त्यामध्ये त्यांना आपण असं सांगितलं आहे की प्रभाग क्रमांक 11 मधील रहीम नगर, काझीबाग नगर, तुराबुल हक नगर, जमजम कॉलनी, हाजी अहमद कॉलनी ह्या ठिकाणी रस्त्याची अत्यंत दुर्दैवी अवस्था झाली आहे. तसे तिथं नाल्या वगैरे काहीच नसल्यामुळे लवकरात लवकर तिथं नाली व रस्ता बनवा ही अशी आपली मागणी वंचित बहुजन आघाडीमार्फत केली आहे. आणि त्यांना आपल्याला पॉझिटिव्ह म्हणले की आम्ही लवकरात लवकर याबद्दल जे होईल ते लवकरात लवकर आपण करू याविषयी. खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास. बालों का झड़ना, चेहरे के दाग व धब्बे, दीगर समस्याओं का इलाज हमारे पास. हमारे अपने बनाए हुए प्रोडक्ट्स 100% नेचुरल, कुदरती तौर पर इलाज बगैर किसी साइड इफेक्ट के साथ. पूरी तरह से कुदरती व खालिश प्रोडक्ट्स आपके सामने बनाए जाएंगे. हमारे खुद के बनाए हुए प्रोडक्ट शिकाकाई, रीठा, आंवला, मेथी, गुड़हल के फूल, भिंगरा, एलोवेरा के जरिए हर्बल ऑयल वो हर्बल शैम्पू बालों का झड़ना व डैंड्रफ को खत्म करने के साथ सर की खुजली को खत्म करे. पतले बालों का इलाज फायदेमंद है. साथ ही बालों को लंबा, घना और खूबसूरत बनाए. चेहरे के दाग, धब्बे, कील, मुहासे, रूखी त्वचा वो चेहरे की झुर्रियां खत्म करे. साथ ही चेहरे को खूबसूरत बनाता है. खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास. हमारे पास ऑयल मशीन है जिससे हम आपकी लाए गए खोपरा, कलौंजी, बादाम व अन्य सामग्री का तेल निकाल कर देंगे आपके सामने. एड्रेस डॉक्टर हाशमी मिनाज, खान साहब बिल्डिंग के पीछे, दरगाह रोड, परभनी. 8421522947, 8669131304. मिलने का समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक और शाम 5 बजे से रात 9 बजे तक. हमारे न्यूज़ आपको किस तरह पसंद आ रही है इसके बारे में लाइक करें, शेयर करें, कमेंट्स करें, सब्सक्राइब करना ना भूलें. साथ ही साथ बेल आइकन का बटन ज़रूर दबाएं ताकि ली हुई हमारी न्यूज़ सबसे पहले आप तक पहुंच सके. इसके अलावा फेसबुक पर भी हमें फॉलो करें. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.